नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती सायन्स 2 या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे मराठी. मराठी हा विषय म्हणजे खरं म्हणजे तसं बघितलं तर कोणालाच फारसा कठीण जात नाही आणि सगळ्यांचा आवडता विषय आहे. मराठी या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे मुंबईच्या वरळीच्या आंबेडकर विद्यालयाचे अजित राऊळ सर. राऊळ सर गेली अनेक वर्ष झाले मराठी विद्यार्थ्यांना शिकवतात आहे. शिकवण्याचा त्यांचा खूप गाढा आणि मोठा असा अनुभव आहे. सर, IBN लोकमतमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. हा तर एक योगायोग आहे. उद्या 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती आहे. मराठी दिन आपण साजरा करतोय आणि आज आपण मराठी विषयाची चर्चा करतोय. सर, वेळ खूप कमी राहिलेला आहे. 5 मार्च पासून परीक्षा आहे विद्यार्थ्यांची. काय छोट्या छोट्या टिप्स द्याल की शेवटच्या याच्यात कसं काय अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी? मुळात महत्वाचं असं आहे की आता परीक्षा इतकी जवळ येऊन ठेवलेली आहे की महत्वाचे जे विषय आहेत, इंग्रजी, गणित, विज्ञानासारखे विषय, ते आता ह्या उरलेल्या कालावधीमध्ये मुलं करणार आहेत. बरोबर. आणि उद्या परीक्षा आहे, तर आज मराठी हा विषय त्याने घ्यावा असं माझं म्हणणं आहे. कारण पेपर उद्या आहे, तर त्या पेपरची एक तयारी म्हणा किंवा मुळात तयारी झालेली असतेच विद्यार्थ्यांची, फक्त गरज असते ती उजळणी करण्याची. अगदी सर, उजळणी कशी करायची ना हे आपण सांगू विद्यार्थ्यांना. पण हर्षवर्धन काळे ठाण्याहून आपल्याशी बोलतोय. हर्षवर्धन, तुझा प्रश्न विचार. मॅडम, मला असं विचारायचं होतं की 12वा धडा जो बदलते बोरगाव आणि आर्ज कविता 8वी आहे, त्याच्यावर ते स्वाध्यायासाठी आहेत, त्याच्यावर बोर्डात प्रश्न विचारले जातील का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रस्तावनेची तयारी कशी करावी? मला हर्षवर्धन, तुझा एकदा प्रश्न पुन्हा नीट सांग, कळलेला नाहीये आम्हाला. जो 12वा धडा आहे बदलते बोरगाव आणि 8वी कविता आहे आर्जव, ती स्वयं अध्ययनासाठी आहेत. बरोबर. त्याच्यावर प्रश्न विचारले जातील का बोर्डामध्ये? आणि दुसरा प्रश्न की प्रस्तावनेची सुरुवात कशी करावी, तयारी कशी करावी त्याची? बदलते बोरगाव आणि जी आर्जव कविता आहे ती स्वयं अध्ययनासाठी जरी असली तरी शिक्षकांनी त्याच्यावर फार जोर द्यावा असं नाहीये. मुलांनी मात्र त्याची तयारी केलेली असते म्हणून त्याच्यावर प्रश्न हे येणारच आहेत. येणारच म्हणजे ते करायचे. हर्षवर्धनला आपण सांगूया इथे की प्रस्तावना करताना नेहमीप्रमाणे कोणत्या पुस्तकातून ते घेतलेलं आहे ही पार्श्वभूमी सांगा. अगदी. निखिल देवरे औरंगाबादहून बोलतोय आपल्याशी. निखिल, प्रश्न विचार तुझा. निखिलचा काही कारणाने संपर्क आपल्याशी तुटलेला. आपण सरांकडे पुन्हा जाऊया. सर, तुम्ही थोड्या टिप्स देत होतात की कशावर भर द्यावा, काय करावं नेमकं, आता कुठल्या कविता? उरलेले जे दिवस आहेत त्याच्यामध्ये फार असं बेचैन होऊन न जाता आपला जो अभ्यास झालेला आहे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून, किंवा हे झालेलं नाही असं म्हणण्यापेक्षा हे झालेलं आहे तेच आपण पुन्हा. सर, महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की बेचैन न होता नीट अभ्यास करायचा. प्रवीण डोणगावे पुण्याहून आपल्यासोबत आहे. प्रवीण, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की संदर्भ स्पष्टीकरण जेव्हा आपण लिहितो तेव्हा वाक्याचं वैशिष्ट्य देणे गरजेचं आहे का? खाली वाक्याचं म्हणण्यापेक्षा ती भाषा जी आहे लेखकाने वापरलेली किंवा कवीने वापरलेली भाषा, ते भाषेचं वैशिष्ट्य म्हणून ते सांगायचं असतं. हे महत्वाचं आहे. म्हणजे ते कमी शब्दांमध्ये आशय किती चांगल्या पद्धतीने लेखकाने मांडलेला आहे किंवा कवीने मांडलेला आहे हे सांगणं गरजेचं आहे. अगदी. सर, एक छोटासा प्रश्न विचारते. संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी जे वाक्य येतं त्यामध्ये धड्याचं नाव, लेखकाचं नाव हे लिहिणं गरजेचं आहे का? अतिशय गरजेचं. अगदी अगदी. अमित शिंदे नाशिकहून आपल्यासोबत बोलतोय. अमित, प्रश्न विचार तुझा. हॅलो. अमित, प्रश्न विचार तुझा. ते निबंध आहे ना, निबंध आहे ना, तो कसा लिहायचा, किती ओळ लिहिला पाहिजे? निबंध कसा लिहायचा? साधारणपणे 250 ते 300 शब्दामध्ये आपला निबंध पूर्ण व्हावा अशी अपेक्षा असते. म्हणजे 25 ते 30 ओळींमध्ये आपला निबंध पूर्ण झाला पाहिजे. आणि सर, निबंधाच्या दृष्टीने महत्वाचे विषय कोणते सांगायला काही असे करून ठेवावे टेंटेटिव्ह विद्यार्थ्यांनी? काय असतं, धड्यांच्यावर आधारित असेच निबंध विचारले जातात. विद्यार्थ्यांना जर पाठ्यपुस्तक चांगल्या प्रकारे वाचलेलं असेल आणि धड्याच्या शेवटी किंवा कवितेच्या शेवटी दिलेले जे लेखन विषय आहे त्याचा नीट अभ्यास केलेला असेल तर 100% खात्री देतो की त्याच्यामध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयांवरचाच एखादा तरी निबंध प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. 25 ते 30 ओळीमध्ये लिहावे सर म्हणतात. ते सौरव उमरे यवतमाळहून आपल्यासोबत बोलतोय. सौरव, काय आहे तुझा प्रश्न? आता दीर्घोत्तरी प्रश्नाचे सुरुवात कशी करावी हे मला विचारायचं होतं. नेहमीप्रमाणे प्रास्ताविक करणं गरजेचं आहे आणि प्रास्ताविकामध्ये संदर्भ ग्रंथ लिहावा लागतो की ज्या पुस्तकातून तो धडा घेतलेला आहे.
आणि मग आपण धड्याची सुरुवात उत्तराची सुरुवात अशा पद्धतीने केली पाहिजे की तुमचा जो वाचक आहे, परीक्षक आहे, त्या परीक्षकावर त्याचा सुरुवातीला प्रभाव पडला पाहिजे. म्हणजे शीतावरून भाताची म्हणतात तसं ती परीक्षक करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुण देतो. त्यामुळे सर, तो किती ओळींमध्ये लेखकाचं नाव 1-2-3 ओळींमध्ये ते पूर्ण नाही, झालं म्हणजे पाहिजे. एकूण दीर्घोत्तरीचं उत्तर किती ओळींमध्ये असायला पाहिजे? दीर्घोत्तरी साधारणपणे 70 शब्दांमध्ये ते आलं पाहिजे. 70 शब्दांमध्ये आलं पाहिजे. ओके. सुकृत 70 ते 80 जास्तीत सुकृत जास्त. प्रभू आपल्यासोबत आहे. मुंबईहून सुकृत प्रश्न विचार तुझा. मॅडम. गुड मॉर्निंग माझे सुकृत. 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, वेळेचे नियोजन कसं करायला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या महत्त्वाचे निबंध सांगू शकाल का सर? हा, निबंध बाबतीत मी आताच बोललोय आपल्याशी की धड्याच्या शेवटी जे आपल्याला लेखन म्हणून विषय दिलेले असतात त्याचा जर सखोल अभ्यास केला तर लक्षात येतं आपलं की कोणत्या प्रकारचे आहेत. तरी सुद्धा मी असं सांगू इच्छितो की ग्रंथ हेच गुरु हा बाबासाहेब आंबेडकरांचा जो धडा आहे त्याच्यावरचा जो निबंध आहे तो नक्की येऊ शकतो. किंवा आदर्श भक्त ही ज्ञानेश्वरांची जी कविता आहे त्याच्यावर तो एक निबंध येऊ शकेल. एखादं निसर्गरम्य ठिकाण वगैरे आहे त्याच्यावरचा तो निबंध येऊ शकतो. किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान केलेले जे हुतात्मे आहेत त्याच्यापैकी कुसुमाग्रजांच्या कवितेवर आधारित असा एखादा निबंध येऊ शकतो की त्या हुतात्म्याचं मनोगत तो सांगतोय अशा पद्धतीने. सर, आणखी कोणते येऊ शकतात आपण बोलूया. कोमल मखरे आपल्यासोबत इंदापूरहून आहे. कोमल, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कोमल. मॅडम, कवितेवरील दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्या संपूर्ण कवितेचा सारांश लिहिला तर चालेल का? हो, किंवा मध्यवर्ती. दुसरा माझा प्रश्न असा आहे की व्याकरणामध्ये वाक्य रूपांतरावर थोडक्यात मार्गदर्शन करायला सांगा ना सरांना. बरं बरं. हा, तिचं म्हणणं लक्षात आलं माझ्या. पण नेहमीप्रमाणे कवीचं नाव, प्रस्तावना जी आहे ती आली पाहिजे. कविता ही कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे त्या संग्रहाचं नाव किंवा एखाद्या दिवाळी अंकामध्ये ती कविता कुठून घेतलेली आहे, तो स्रोत कुठला आहे ते त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना जी आहे ती त्याच्यामध्ये यावी अशी आमची परीक्षकांची अपेक्षा असते. आणखी काही विचारायचं का तिला? आणखी वाक्य रूपांतराबद्दल तिने विचारलंय, त्याचं उत्तर देणार आहे वाक्य कोमल आम्ही रूपांतर. तुला. हा, ते पण व्याकरणाच्या श्वेताचा भागामध्ये. फोन येतोय जगतापचा, आपण तिच्याशी बोलूया. श्वेता, काय आहे तुझा प्रश्न? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्वेता. हा, कोणता निबंध निवडावा? सर्व विषय असतात त्यातला निबंध कोणता निवडावा? आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिताना प्रस्तावनेत कोणते मुद्दे आवश्यक आहेत आणि कोणता निबंध तुझ्या निवडावा? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी निबंध कोणता लिहावा हे आपला जो स्वभाव आहे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे काय, मला वर्णनात्मक निबंध मुळात 9 प्रकारांचे निबंध असतात. म्हणजे तुम्ही 10वीला असा, 12वीला असा किंवा पदवी परीक्षेसाठी अभ्यास करा, पदव्युत्तर अभ्यास करा. निबंधाचे जे 9 प्रकार आहेत तेच राहणार आहेत. वर्ण, कथन, आत्मनी, कल्पना, शब्द, चिंतन, शुभा, ललित, चरित्रात्मक. म्हणजे हे जर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं संक्षिप्त रूप, ह्याच्यामधला आपल्या स्वभावाला मिळता जुळता प्रकार कोणता आहे आणि आपल्याला कोणत्या विषयाच्या बाबतीमध्ये जास्त आत्मविश्वास आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला जर वर्णनात्मक निबंध चांगला लिहिता येत असेल, तसं वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही वर्णनात्मक निबंध लिहा. अगदी महत्वाचं सांगितलेलं आहे सर तुम्ही की आपल्याला काय चांगलं येतं त्याचा विचार करून तुम्ही निबंध अगदी निवडायला बरोबर. पाहिजे. रोहिणी वायाळ आपल्यासोबत आहे नवी मुंबईहून. रोहिणी, प्रश्न विचार तुझा. हा हॅलो. हा रोहिणी, प्रश्न विचार सलग. मला ना म्हणजे निबंधामध्ये कसा निबंध लिहावा आणि जे निमंत्रण पत्रिका आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे कोणते इम्पॉर्टन्स येऊ शकतात निमंत्रण पत्रिका? निबंध कसा लिहावा? हा, निबंध लेखनाचा जो एक आपण पहिला येतेपासून 10वी येतेपर्यंत एक पॅटर्न शिकलेलो आहोत किंवा तो त्याचा जो आराखडा असतो त्या पद्धतीनेच तो झाला पाहिजे. त्याची एक आकर्षक प्रस्तावना असली पाहिजे, त्याच्यामध्ये आशय तुमचा समृद्ध असला पाहिजे. मुळात निबंध म्हटल्यानंतर विचार आहे, हा तुमचा विचार त्या निबंधामधून प्रकट झाला पाहिजे आणि तुम्ही एक आदर्श पद्धतीने विचार करताय हे परीक्षकाला जाणवलं पाहिजे. जितका तुमचा प्रारंभ आकर्षक आहे, हृदयस्पर्शी आहे, तितका त्याचा शेवटही होणं गरजेचं आहे. कारण इमारत अशी अर्धवट बांधून चालत नाही, पाया रचला आणि पुढे काहीच केलेलं नाहीये. त्याचा कळस सुद्धा तितकाच जर सुंदर असेल, आकर्षक असेल. अगदी सर, काही विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने काही छान कवितेच्या ओळी, काही वाक्य सुभाषित सुद्धा टाकता येऊ शकतील. कोटेशन्स टाकता येऊ शकतील. सर, प्रांजली पाटील बोलते आपल्यासोबत मुंबईहून. प्रांजली, प्रश्न विचार. माझा प्रश्न असा आहे की पेपर अधिक आकर्षक कसा करू शकतो
आणि पेपरमध्ये किती जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो मराठीच्या पेपरमध्ये? थँक्यू. मराठीमध्ये खूप चांगला प्रश्न आहे, मला आवडला प्रश्न तुझा बेटा. असं आहे की आकर्षक जर पेपर आपल्याला करायचं असेल तर आपल्याकडे फक्त एक पट्टी आणि एक पेन्सिल असणं गरजेचं आहे. तुझं लेखन हे म्हणजे तुझं अक्षर हे जे आहे ते तुझं प्रतिबिंब पाडणारं असणार आहे पेपरमध्ये. तुझं अक्षर सरळ असलं पाहिजे, उभं असलं पाहिजे, वळणदार असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, त्या परीक्षकावर त्याचा प्रभाव नक्कीच पडला पाहिजे. दुसरी गोष्ट, समास वगैरे आखणं हा जो भाग आहे त्याच्यामुळे आपला पेपर शोभिवंत होतो. जर कुठेही खाडाखोड केलेली नसेल, कुठेही असं वाटणार नाही परीक्षकाला की हा अक्षर हिचं चांगलं नाही आहे, किंवा कुठे ते खोडताना असं विनाकारण वेगळ्या पद्धतीने खोडलं गेलेलं आहे, तर तो पेपर नाही आवडत. म्हणजे स्वच्छ, नेटका, आशययुक्त आणि छान अक्षरातला पेपर असला पाहिजे, हे महत्वाचं आहे. सर, आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं राहिली आहे विद्यार्थ्यांची, एक वाक्य रूपांतर आणि निमंत्रण पत्रिका. पण आपण इथे ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा सरांकडे येणार आहोत. सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतात आहे. पहा फक्त IBN लोकमत.